मगाशी उल्लेख केला होता की पहिल्या इनिंग मध्ये वार झाला तर पलटवार करावा लागेल, पहिल्या इनिंग मध्ये हल्ला झाला तर प्रतिहल्ला करावा लागेल. अजिंक्य मैदानामध्ये आला, त्याने 2 षटकार ठोकले, 4 चेंडूंचा सामना त्याने केलाय, तो आतापर्यंत खेळतोय 15 वर. चला लहान मित्र बाहेर या, चेंडू आतमध्ये जाणार नाही याची दखल घ्या. प्रॅक्टिस करत असताना किंवा खेळत असताना बाहेरचा चेंडू आतमध्ये जाणार नाही याची कृपया काळजी घ्या. 6 मध्ये 13 बनवायचेत दोन्ही संघांसाठी. विजयाचं दार खुलं झालंय, नशीब आजमावायचंय, प्रयत्नांची शिकस्त करायची आहे. एका बाजूला गोलंदाजाने स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली आहे. आता राम आलाय, हे रामाचा आता धावा केलाय, परंतु दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडला असणार आहे अजिंक्य गोळे. त्याने आतापर्यंत 2 षटकाराचे गोळे मैदानाच्या बाहेर फेकलेत. बम बम बोली अजिंक्य गोळे. 6 मध्ये 13 धावांची गरज. पहिला बॉल डोक्याला हात लावलाय. पहिला बॉल गती कमी होती, चांगल्या टप्प्यावर टाकलाय आणि यासाठी असं म्हटलं जातं बाहुबलीचा कटप्पा आणि गोलंदाजाचा टप्पा लवकर लक्षात येत नाही. पहिल्या बॉलवर बीट केले, 5 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी बनवायचे 13 धावा. सामन्यामध्ये रोमहर्षकता वाढली आहे. दुसरा बॉल याविला पूल केलाय जरूर, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल जाईल, डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय, तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली आहे. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चालले, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, थ्रो चांगला आहे, डायरेक्ट यष्टीवर विकेट किपरने थ्रो केलाय. पंचांचं बोट आकाशाकडे, तिसरी धाव मिळणार नाहीये. ओम मारीला परतावं लागेल, 2च धावा मिळतील. धाव फरकावर धावा झालेल्या आहेत 52 धावा, गडी ते बाद झालाय. चेंडू शिल्लक असतील आता, 4 चेंडूंचा खेळतून शिल्लक असेल, 11 धावा बनवायच्या. अभी नहीं तो कभी नहीं, लहरों से डरकर नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावेच लागतील, शेवटपर्यंत लढावं लागेल. आणि याच दरम्यान टेनिस क्रिकेटचा डॉन, गॉड ऑफ टेनिस क्रिकेट कृष्णा लक्ष्मण सातपुते यांचं मानाचा करंडक 2025 मध्ये आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम कृष्णा सातपुते, आपलं सहर्ष स्वागत आहे. चेंडू शिल्लक आहे, 4 चेंडू मध्ये 11 बनवायचे आहेत. सामना कंपल्सरी, टार्गेट चेस करावंच लागेल. जिंकायचं असेल तर प्रयत्नांची शिकस्त करत असताना हा सामना तुम्हाला 4 चेंडू मध्ये 11 धावा करून जिंकायचा असेल, पण दुसऱ्या बाजूला निर्धाव चेंडू आणि बरोबरच विकेट गरजेचे असतील. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल ललित मुसळे. आउटसाइड ऑफ स्टंप टाकलाय. येस, पंच आमच्या दिशेने वळतायत. वाईड यॉर्करचा प्रयत्न. अक्षय सर, या चेंडूवरचा निर्णय. वाईट बॉलची घोषणा, एक्स्ट्रा मध्ये वाढ होते, थोडीशी चूक केली. 4 चेंडू मध्ये 10 धावा. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होते. 4 चेंडू शिल्लक आहेत, 10 धावा बनवायच्यात. फलंदाज स्ट्राईक एंडला तयार. 4 मध्ये 10. आखूड टप्प्याचा बॉल, आपट बॉल टाकलाय. दबाव आणि दबाव. व्हाईट बॉलची पुन्हा एकदा घोषणा केली जाते. अतिरिक्त बाउन्स होता, एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. मी मगाशी उल्लेख केला होता की एक्स्ट्रा डोकेदुखी ठरू शकतात आणि आता एक्स्ट्रा डोकेदुखी ठरल्यात या डावात. चेंडू शिल्लक आहे 4 बॉल मध्ये 9 धावा. जे बसले होते ते उभे राहिलेत, जे उभे होते ते टाच्यावर उभे आहेत, कारण आता नेल बायटिंग फिनिश या मॅच मध्ये पाहायला मिळेल. चेंडू शिल्लक आहे 4, बनवायच्यात 9 धावा. 63चं टार्गेट होतं. स्ट्राईक एंडला फलंदाज तयार, दुसऱ्या बाजूला गोलंदाज तयार. बॅटल रंगेल. व्हॉट अ मॅच, पैसा वसूल मॅच. उडवलाय हवेत, एलिव्हेशन. पकडला जाईल का झेल? आता हा झेल पूर्ण केलाय. रिले पद्धतीने झेल. फलंदाजाचा संपेल खेळ. विकेटचं पतन, महत्वाची विकेट. सामन्यामध्ये 3 चेंडू शिल्लक आहेत, 9 धावा बनवायच्यात. ज्या मायबाप क्रीडा रसिकांना हृदयविकाराचा त्रास आहे, पुढच्या 3 चेंडूसाठी डोळे बंद करा, कारण हृदयाची धडधड वाढली आहे. टार्गेट कंपल्सरी चेस करायचं आहे, कारण कंपल्सरी चेस हा नियम आहे. 3 चेंडू 9 धावा, 9 धावा 3 चेंडू. कोण इथे भाव खाऊन जाईल? सामना महत्वाचा आहे. चला फार वेळ घेऊ नका. नवीन फलंदाज मैदानामध्ये पोहोचलाय. पंचांनी चर्चा केली. 63चं लक्ष होतं.
आणि पुढच्या 3 चेंडूंवर जर विकेटची हॅट्रिक घेतली, 3 विकेट लगातार घेतल्या गेल्या, तर त्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 बॉलमध्ये 9 धावसंख्या, स्कोर कार्डवर 54 धावा, 63 टार्गेट होतं. एका बाजूला झुंजार, ज्यांच्या नावात तर झुंज आहे, दुसऱ्या बाजूला यशवंत भाऊ पाचंगे 11 हा संघ खेळतोय. दोन्ही संघ मातबर आहेत. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. कोण बाजी मारणार आहे, कोण भाव खाणार आहे. 3 चेंडू 9 धावांची गरज. गोलंदाज तयार आहे राम, समोर फलंदाज तयार. 3 चेंडू मध्ये 9 धावा. ओहो, शरीराचा वेध घेतलाय, गती कमी होती, धाव घ्यायची आहे. नॉन स्ट्राइक एंडला पोहोचेल. थ्रो चांगला आहे, परंतु थोडासा लेट झालाय. लेग बायच्या रूपाने 1 धाव मिळते. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 मध्ये 8 धावा बनवायच्या आहेत. एक मोठा फटका सामन्यामध्ये घेऊन येऊ शकेल, परंतु जर एक निर्धाव चेंडू आला तर तिथून दबाव पडेल. 2 मध्ये 8 बनवायचे आहेत. या चेंडूवर एक मोठा फटका गरजेचा आहे. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो न बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. ती वेळ कुणाची बदलेल. 2 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना दबाव फेस करावाच लागतोय, परंतु दबाव में कुछ लोग निखरते तो कुछ लोग बिखरते. दबावामध्ये खेळायचे. 2 चेंडू 8 धावा. ओहो, आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर ठेवलाय. वाईड यॉर्करचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितलीच, पंचांनी नकार दिलाय. डॉट बॉल. 1 चेंडू शिल्लक असेल. 1 बॉल मध्ये 8. अजूनही सामना संपलेला नाहीये, कारण इथून एखादा एक्स्ट्रा खेळाडू, अतिरिक्त चेंडू टाकला गेला तर कमबॅक होऊ शकेल. मात्र सद्यस्थितीमध्ये समीकरण 1 चेंडू 8 धावा. प्रत्येकाच्या हृदयाची धडधड वाढले. काय सामना इथे रंगला. शेवटचा बॉल, 8 धावांची गरज. यावेळेला हाईट होती बहुधा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहा, षटकार आणि बरोबरच नो बॉलची घोषणा. केलेली चूक, डोक्याला हात लावलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. परंतु आता पंचांनी तिसऱ्या पंचांकडे पाठवलंय. गोलंदाजी टीमने हा रिव्ह्यू घेतलाय. चेंडूवर हाईट होती का. पहा, सर्वांच्या चेहऱ्यावर जी गंभीरता होती, आता थोडस समाधान पाहायला मिळतंय. गोलंदाजाने आपले गुडघे खाली टेकलेत, डोक्याला हात लावलाय, कारण नो बॉलची घोषणा झाली आहे. तिसरे पंच इन ऍक्शन मध्ये. 1 बॉल मध्ये 8. यासाठी क्रिकेटमध्ये कोणतेही भाकीत करता येत नाही. कंपल्सरी सामना चेस आहे. टार्गेट तुम्हाला कंपल्सरी चेस करायचंय. आणि आता तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. हा चेंडू नो बॉल म्हणजेच आता असेल फ्री हिट. 1 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. कंपल्सरी चेस करायचंय. मन, मेंदू आणि मनगट एकत्र आलं की समोरच्याला आसमान दाखवता येतं. मागच्या चेंडूवर तेच केलंय, आसमान दाखवलंय. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. 1 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. टाळ्या वाजल्या पाहिजेत. मानाचा करंडकसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. असे सामने इथे रंगतात. 1 चेंडू 1 धावेची गरज. दबाव दोन्ही बाजूला असेल. घरातला प्रेशर कुकर शिट्टी मारतो, इथे फटका मारायचा आहे. 1 चेंडू शिल्लक आहे. 1 बॉल मध्ये 1. चला, फार वेळ घेऊ नका. गोलंदाज रामवर दबाव असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज अजिंक्य गोळे, ज्याचं नावच अजिंक्य आहे, त्याने फलंदाजी करत असताना षटकाराचे गोळे फेकलेत आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये आणून सोडलंय. आता मात्र 1 चेंडू शिल्लक आहे. धाव बनवायची 1. 63चा पाठलाग होता. टार्गेट कंपल्सरी चेस आहे. 1 चेंडू 1 धाव. क्षेत्ररक्षण बदललंय, चक्रव्यूह लावलंय, पण हे चक्रव्यूह भेदलं जाईल का. यशवंत भाऊ पाचंगे 11 की झुंजार 11. शेवटचा 1 बॉल. अस्तित्वाची लढाई. स्थान इथे ठरवलं जाईल. कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये जाईल, कोण टाटा बाय बाय करेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 1 चेंडू 1 धावेची गरज. गोलंदाज तयार. राऊंड विकेटने शेवटचा बॉल हलक्यात आले प्लेस केलाय. विजयी धाव घेतलीये. शेवटच्या बॉलवर अजिंक्य गोळेने हा सामना जिंकून दिलाय. व्हॉट अ मॅच. आपली धडाकेबाज आहे दुनिया बघत राही. शांतीत राहायचं, समोर आपल्या कालवा करायचा नाही. पाचंगे 11 हा सामना जिंकलाय. शेवटच्या बॉल पर्यंत रंगलेला थरार. आणि आता शेवटच्या बॉलवर सिंगल घेत असताना सामना संपून टाकलाय. अजिंक्य गोळेने हा सामना जिंकला आणि बरोबरच यशवंत भाऊ पाचंगे संघाने हा हाफ क्लिअर केलाय. यानंतर काही कालावधीचा ब्रेक असेल, 10 मिनिटांचा ब्रेक असेल आणि त्यानंतर पुढच्या लढती रंगतील.
परंतु त्याआधी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया, जिथे मनीष पाटील सर आपल्या सोबत जोडले जातील. या सामन्याचा सामनावीर आपल्या समोर असेल. चला, सामना तुमच्या मनाप्रमाणे झाला अशी शाश्वती आम्हाला आहे.